ते मला स्वतःला सांभाळावेच लागतात। 47 साली गोरा इंग्रज भारतातनं गेला, काळा इंग्रज ठेवून गेलाय। आपण सगळे काळे इंग्रज आहोत। आपण आचार बदलला, आपण विचार बदलला, आपण आहार बदलला, आपण विहार बदलला, आपण खाण्याच्या पद्धती बदलल्या। आपण कुठेही खातोय, कसंही खातोय, ताट हातात घेऊन भिकाऱ्यासारखं खातोय, पायात जोडे घालून हॉटेलमध्ये खातोय, कुठल्याही गाडीवर उभं राहून खातोय, असं करून देणाऱ्या माणसाच्या आजची पाणीपुरी पण खातोय। आम्हाला कुठला विधी निषेध नाही राहिला खाण्याचा, अन्नपूर्णेचा मान राहिला नाही। त्यामुळे तुम्ही मला सगळ्या ठामपणे सांगा ग, अन्नपूर्णेचा मान ज्या घरात ठेवला जात नाही त्या घरामध्ये कधीही आरोग्य संपदा राहूच शकत नाही। समजून घ्या, चेष्टेचा भाग अजिबात नाहीये याच्यात। जेव्हा मी अक्षदा टाकून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवीन तेव्हा तू त्या घराचा विश्वास आहेस, त्या घराचा सन्मान आहेस, त्या घराची लक्ष्मी आहेस। आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं। काय जबाबदारी आहे? परत सांगू, आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं। कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे, पण हल्ली मुलींना कोंडा पण माहीत नाही, मांडा पण माहीत नाही। एवढंसं काही कमी पडलेलं चालतच नाही, लगेच वकील घेऊन भांडा। काय करायचं? या वकिलांची पण कमाल आहे हो। एवढंसं भांडण 5 पानी नोटीस करतात होतं यार, 5 पानी कलमात बसवतात, कलमात। मी सगळ्या वकिलांना विनंती करून हात जोडून सांगत असते, घरातली भांडणं कलमात बसवू नका। 5-5 वर्ष केसेस चालतात हो, नाती तुटत जातात, घरं मोडत जातात। आणि बायकांनो, एकदा हातातनं काही निसटलं ना, आयुष्यात कधीच गोळा करता येत नाही। आयुष्यात कधीच गोळा करता येत नाही। माझ्या वयाच्या इतक्या बायका तुम्ही समोर आहात, सांगा आईने लग्नात आपल्याला किती भांडी दिली होती? 5 भांड्यांची 50 करता करता म्हातारपण आलं। आणि आज मुलींना लग्नाच्या पहिल्या दिवशी सुईपासनं फ्रीजपर्यंत सगळं काही देत आहेत। परवा एका लग्नाला गेले, पिठाची गिरणी पण दिली हो, सगळं तिचंच आहे। अगं तिचं असू दे पण देऊ नको, आयतं दिलेल्याची किंमत